मी नोकरी करत होते म्हणून माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी मी एका 16 वर्षाच्या किन्नरला कामावर ठेवले. मी सकाळी ऑफिसला निघून जायचे आणि संध्याकाळीच घरी परतायचे. एका रात्री त्या किन्नरची तब्येत बिघडली म्हणून मी त्याला माझ्या मुलाप्रमाणेच समजून माझ्याकडे झोपवले. पण त्या रात्री त्या किन्नरने माझ्यासोबत माझ्या पतीच्या निधनानंतर घर खर्चाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली होती. मी खूप शिकलेली होते म्हणून मला लवकरच नोकरी मिळाली. पण समस्या अशी होती की माझी मुले खूपच लहान होती. माझा मोठा मुलगा 2 वर्षांचा होता आणि माझी धाकटी मुलगी फक्त 8 महिन्यांची होती. एवढ्या लहान मुलांना मी घरी एकटे सोडू शकत नव्हते आणि मी त्यांना सोबत घेऊन नोकरीही करू शकत नव्हते. आजकाल कोणावर विश्वास ठेवणेही सोपे नव्हते. याहून अधिक मी कोणाला ओळखतही नव्हती. मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन महेशसोबत माझ्या पसंतीने लग्न केलं होतं. त्यामुळे माझ्या आई वडिलांनीही माझ्याशी सर्व संबंध तोडले होते आणि महेशच्याही कुटुंबात कोणीही नव्हते. महेश गेल्यानंतर मी पूर्णपणे असहाय्य झाले होते. काही दिवस या अडचणीवर उपाय कसा काढता येईल याचाच विचार करत राहिले. मी माझ्या शेजारी माझ्या मैत्रिणीशी बोलले पण तीही नोकरी करत होती. तिनेच मला त्यांच्या कार्यालयात कामाला लावले. मी तिला विचारले की मी माझ्या मुलांचे काय करू. तेव्हा ती म्हणू लागली की मी एका 16 वर्षाच्या किन्नर मुलाला ओळखते. तो एक विश्वासू मुलगा आहे असे मी ऐकले आहे. तू त्याला कामावर ठेवायला तयार असशील तर मी त्याला सांगेन. किन्नरचे नाव ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. मी म्हणाले, एक किन्नर माझ्या मुलांना कसे वाढवू शकतो? तुला माहीत आहे की ही काही वर्षांची गोष्ट नाही. जोपर्यंत मुलं त्यांच्या पायांवर उभी होत नाही तोपर्यंत मला ही नोकरी करावीच लागेल. आत्तापर्यंत मी फक्त रस्त्यावर, गल्लीत आणि लग्न समारंभात किन्नर नाचताना पाहिले होते. मी म्हणाले, नाही बाबा, मी माझ्या मुलांना कोणत्याही किन्नरकडे सोपवू शकत नाही. माझी मैत्रीण म्हणाली की तू त्याला एकदा भेटशील तर नक्कीच तुझा विचार बदलेल. मी म्हणाले, ठीक आहे, तू त्याला बोलव, मी एकदा भेटून बघते. जर तो मला रस्त्यावर फिरणाऱ्या किन्नरसारखा दिसत असेल तर मी त्याला माझ्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अजिबात देणार नाही. यावर माझी मैत्रीण हसायला लागली आणि म्हणाली की तू जर त्याला भेटशील तर तुला आश्चर्य वाटेल. मग तेच झालं. जेव्हा मी त्याला बघितले तेव्हा माझा खरोखर विश्वासच बसत नव्हता. हा खरोखर एक किन्नर आहे म्हणून. त्याने हलक्या रंगाचा सलवार कमीज घातला होता. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप दिसत नव्हता. तो पूर्णपणे साधा होता आणि त्याच्या चेहऱ्याची रचना अगदी मुलींसारखी होती. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो अगदी कमी पैशात माझ्या मुलांची जबाबदारी घेण्यास तयार होता. याशिवाय घरातील स्वयंपाक आणि साफसफाईची सगळी कामे त्याला माहीत होती. तो वयाने 16 वर्षांचा असला तरी तो आपल्यापेक्षा जास्त वयाचा शहाणा माणूस बोलतो तसे बोलायचा. मी म्हणाले की जर मला त्याचे काम आवडले तर मी त्याचा पगार आणखीन वाढवेन. माझ्या बोलण्यावर तो खुश झाला आणि म्हणाला, तुमची माझ्यावर खरंच खूप मोठी कृपा होईल. जर तुम्ही पैशाच्या बाबतीत माझ्याशी असेच वागलात तर मी माझ्या कामात कुठेही कसर सोडणार नाही. तो किन्नर मला माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी योग्य वाटत होता. त्याचे शिक्षण 10वी पर्यंत झाल्याचे त्याने सांगितले. तेव्हा हे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. तो म्हणाला की मी सुशिक्षित आहे, मी तुमच्या मुलांनाही वाचायला शिकवेन. माझ्या अनेक समस्या त्याने क्षणातच सोडवल्या होत्या. मी म्हणाले की सध्या तर मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला या घरात ठेवायला तयार आहे. माझ्या बोलण्यावर तो हसला आणि म्हणाला की मी माझं काम पूर्ण निष्ठेने करेन. घरासाठी लागणारे सर्व सामान मी घरी आणून ठेवले होते. त्यामुळे मी घराला कुलूप लावून बाहेर पडायचे. मी एका फ्लॅटमध्ये राहत होते. त्यामुळे दार उघडं सोडून घराबाहेर पडणं माझ्यासाठी जवळजवळ अशक्यच होतं. त्या किन्नरला कामावर ठेवल्यानंतर मी ऑफिसला गेले. माझा ऑफिसमध्ये पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी मी घरच्या आणि मुलांच्या विचारातच गुंग होते. ऑफिसची सुट्टी झाल्यानंतर मी घाईघाईत घरी पोहोचले. तेव्हा बघते तर माझे घर काचेसारखे स्वच्छ होते. मुलांनी स्वच्छ कपडे घातले होते. स्वयंपाकघरात जेवण तयार होतं. स्वयंपाकघरही चमकत होतं. जणू काही या किन्नरच्या हातात काही जादूच आहे. त्याने बनवलेले जेवण मी मनापासून खाल्ले. मुलांचे मनोरंजन करण्याचे अनेक मार्ग त्याला माहीत होते. त्याने माझ्या धाकट्या मुलीलाही खेळणी देऊन त्याच्या मांडीवर झोपवले. माझ्या फ्लॅटमध्ये एक रिकामी खोली होती जी मी पाहुण्यांसाठी ठेवली होती. मी तीच खोली त्या किन्नरला दिली. त्या किन्नरला आता माझ्या घरात राहून 2 आठवडे झाले होते. आता माझा त्याच्यावर विश्वासही बसू लागला होता, कारण इतक्या दिवसात मी त्याच्यात वाईट असं काहीच पाहिलं नव्हतं. तो वयाने खूपच लहान होता पण हुशार होता.
मला ऑफिसमधील माझ्या कामाने माझ्या बॉसचे मन जिंकायचे होते, कारण त्यांनी सांगितले होते की जर त्यांना 2 महिन्यात माझी कामगिरी आवडली तर ते माझा पगार वाढवतील. म्हणूनच मी माझे ऑफिसचे काम मनापासून करत होते. घरी आल्यावरही जेवायचे आणि लॅपटॉप घेऊन बसायचे. आजही मी रूममध्ये बसून माझ्या लॅपटॉपवर कामात व्यस्त असताना माझ्या समोरच्या टेबलावर चहाचा कप ठेवल्याचा आवाज आला. मी वर बघितले तर समोर तो किन्नर उभा होता. त्यावेळी मीही काम करून थकले होते, त्यामुळे मलाही चहा पिण्याची इच्छा होती. मी चहा बनवायला जाणारच तेवढ्यातच त्याने चहा बनवून आणली. त्याच्या अशा वागण्याने कधी कधी मला असे वाटायचे की खरंच तो किन्नर नसून एक जादूगरच आहे, कारण ज्या कामाचा मी मनात विचारच करत राहायचे तेच काम तो मी सांगण्याआधी माझ्या समोर पूर्ण करून ठेवायचा. चहा घेत मी म्हणाले, थँक्स. मला यावेळी खरंच चहाची गरज होती. माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि जमिनीवर बसला. मी म्हणाले, तू स्वतःसाठी बनवली नाहीस? तो म्हणाला, नाही मॅडम, मला अशा श्रीमंत लोकांचे छंद नाहीत. त्याला जमिनीवर बसलेलं पाहून मी त्याला वर येऊन बसण्यास सांगितले. त्याला जमिनीवर बसलेला पाहून मला खूप वाईट वाटत होतं. यावर तो म्हणू लागला की नाही मॅडम, सेवकाला सेवकाच्या मर्यादेतच राहू द्या आणि मला माझी लायकी चांगलीच माहिती आहे. त्याच्या अशा गोष्टींनी त्याने माझ्या हृदयात स्वतःसाठी एक खास जागा निर्माण केली होती. पण एकदा असे काही घडले की मी कधी याची कल्पनाही केली नव्हती. एक दिवस माझा बॉस आनंदी होता. तो मला म्हणाला की तू गेल्या 3 महिन्यांपासून खूप मेहनत केली आहेस, म्हणून आज माझ्याकडून तुझी अर्धी सुट्टी आहे. ते ऐकून मला खूप आनंद झाला. मी विचार केला की आज मी त्या किन्नर आणि माझ्या मुलांना जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईन. त्यांच्यासोबत वेळ घालवून खूप दिवस झाले होते. मी माझ्या ऑफिसमध्ये व्यस्त असताना मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पण घरी आल्यावर मला धक्काच बसला. मी घरी पोहोचताच मी दार वाजवले, पण दार कोणीच उघडले नाही. मी बाहेर खूप वेळ उभी राहिले, परंतु कोणीही दार उघडण्यासाठी आले नाही. हे असे पहिल्यांदाच घडले होते. अन्यथा तो किन्नर माझ्या एका आवाजाने दार उघडत असे. आता मला माझ्या मुलांची खूप काळजी वाटू लागली. त्या किन्नरला ठेवण्याचा माझा निर्णय मला चुकीचा वाटू लागला. मी त्या किन्नरला इतकी सूट का दिली या गोष्टीचा मला आज पश्चाताप होत होता. मी शेजारी विचारले असता शेजारच्या बाईने मला सांगितले की मी त्याला 1 तासापूर्वी मुलांना बाहेर घेऊन जाताना पाहिले. हे ऐकून मी माझा जीवच गमावला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्या शेजारीला विचारले की तुम्हाला माहीत आहे की त्याने मुलांना कुठे नेले? यावर ती म्हणाली की मला नाही माहीत की त्याने मुलांना कुठे नेले. तिचे बोलणे ऐकून मी रडतच खाली गेले आणि वॉचमॅनला विचारले. तेव्हा वॉचमॅन म्हणाला की हो, मी त्या किन्नरला मुलांना घेऊन जाताना बघितले आहे, परंतु तो कुठे गेला हे मला ठाऊक नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. माझ्यासाठी माझी मुलेच माझे संपूर्ण जग होते आणि ते इतके लहान होते की ते घरीही येऊ शकले नसते, मला काहीही सांगू शकले नसते. मी वेड्यासारखी रस्त्यावर फिरत होते. सर्वांना विचारत होते की कोणी माझ्या मुलांना पाहिले का, पण प्रत्येकजण नकारच देत होता. मी मुलांना शोधत फिरत होते. आता संध्याकाळही झाली होती. सर्वत्र काळोख पसरला होता. शेवटी निराश होऊन मी रडत घरी परतले. घरी येऊन बघते तर तो किन्नर आणि माझी मुलं घरात होती. त्या किन्नरला बघून मी त्याच्यावर खूप रागावले. मला रडताना पाहून तो अस्वस्थ झाला आणि म्हणू लागला, आज तुम्ही इतक्या उशिरा आलात, सर्व काही ठीक तर आहे ना, आणि तुम्ही का रडत आहात? मला खूप राग आला होता. मी जोरात त्याच्या थोबाडीत मारली आणि त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली. मी म्हणाले की तू माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांना कुठे घेऊन गेला होतास? रोज कुठे घेऊन जातो तू माझ्या मुलांना? मला सांग, अन्यथा मी तुला ठार मारेन. माझ्या अशा वृत्तीवर त्याने ताबडतोब माझा हात धरला आणि मला घराच्या आत आणले आणि दार बंद केले आणि मला सांगू लागला की काय झालंय तुम्हाला? तुम्ही नेहमी संध्याकाळी घरी परततात. मी दररोज मुलांना पार्कमध्ये घेऊन जातो. बागेत जाऊन मुले आनंदी होतात. मला माहीत असते की जर तुम्ही लवकर येणार आहात तर मी कधीच त्यांना घेऊन गेलो नसतो. मी म्हणाले, तू कोण आहेस माझ्या परवानगीशिवाय मुलांना घेऊन जाणारा? ते ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणू लागला की आपण बरोबर आहात. माझी चूक झाली की मी तुम्हाला सांगितले नाही. खरं तर आम्ही किन्नर लोक पण माणसेच आहोत. मॅडमजी, आम्हाला पण हृदय आहे. मी 3 महिन्यांपासून आपल्या मुलांना सांभाळत आहे. आता मला ही मुलं माझी बहीण भाऊसारखी वाटू लागली आहेत, म्हणून मी त्यांना त्यांच्या आनंदासाठी बाहेर घेऊन जातो. अर्थात आमचे सख्खे लोकही आम्हाला त्यांच्याबरोबर ठेवत नाहीत.
आमचे विवाह सोहळे पण होऊ शकत नाही, आम्ही मुले जन्माला घालू शकत नाही, परंतु आम्ही माया ममता नक्कीच हृदयात ठेवतो, असे म्हणत त्याने त्याचे अश्रू पुसले. हे पाहून मला खूप वाईट वाटले. मी त्याच्यावर असा संशय घ्यायला नको होते. खरं तर त्या दिवशी मी त्याची माफीही मागितली. एके दिवशी मी बघितले की तो माझ्या मुलीवर विचित्र मार्गाने प्रेम करत होता आणि मला सांगत होता की मला ही इतकी आवडते की मला तिला माझ्याकडेच ठेवायची आहे. मग मला माझा विचार बदलावा लागला. मला वाटले की कदाचित मी त्याच्याबद्दल पुन्हा एकदा चुकीचा विचार करत आहे. मग एकदा मी आजारी पडले. मला खूप ताप आला, म्हणून रात्रभर तो माझ्याजवळच बसून राहिला. सकाळ होताच तो मला सांगू लागला की तुम्ही माझ्याबरोबर डॉक्टरांकडे चला. मी त्याच्याबरोबर डॉक्टरांकडे गेले. मी डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी आत गेले. तपासणी करून बाहेर निघत असताना मी त्याला एका मुलाशी बोलताना बघितले. त्यावेळी तो किन्नर त्या मुलाशी जे काही बोलत होता ते ऐकून तर माझे भानच हरपले होते. त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते, पण मला त्याचे पूर्ण बोलणे ऐकू येत होते. माझे मन पूर्णपणे सुन्न झाले होते. मी त्याच डॉक्टरांच्या दारात उभी होते तेव्हा काही वेळाने तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, चला मॅडम. मी म्हणाले, हो. घरी परतल्यानंतर दिवसभर तो किन्नर त्या मुलाशी काय बोलत होता याचाच मी विचार करत होते. मला व्हायरल ताप होता. मग माझ्यानंतर त्या किन्नरलाही ताप आला. मी त्याला म्हणाले की माझ्या आजारपणात तू माझी खूप सेवा केली आहेस. तू असे कर की माझ्यासोबतच झोप. तुझी तब्येत बिघडली तर मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन. त्याने माझी विनंती मान्य केली आणि माझ्या पलंगाच्या एका कोपऱ्यात झोपला. पण मध्यरात्र होताच तो माझ्या पलंगावरून उठला आणि मग त्याने माझ्या मुलीला उचलले आणि बाहेर गेला. त्या दिवशी तो दवाखान्यातील एका मुलाला सांगत होता की तुझे काम 2 दिवसांनी करेन. ती मुलगी खूप सुंदर आहे. मी त्या मुलीला घेऊन येईन. तुम्ही ती मुलगी कोणत्याही निपुत्रिक जोडप्याला विकू शकतात. तुला त्या मुलीची किंमत लाखात मिळेल, पण मी तुझ्याकडून फक्त 3 लाख रुपये घेईन. इतक्या लहान वयात हा मुलगा इतका हुशार निघेल याचा मी विचारही केला नव्हता. त्याच्या हेतूबद्दल मी पोलिसांना आधीच सावध केले होते. तो किन्नर घरातून बाहेर पडताच पोलिसांना समोर पाहून त्याला धक्काच बसला. पोलिसांनी त्याला अटक केली. मी नुकतीच माझ्या खोलीतून बाहेर आले होते. मला पाहून तो अस्वस्थ झाला. मी म्हणाले, तुला लाज वाटली नाही? तू माझ्या भावनांशी खेळत राहिलास. माझ्या मुलांना तू स्वतःचे समजतोस असे सांगत राहिलास. मी रागातच त्याच्या एका थोबाडीत दिली. पोलीस त्याला अटक करून घेऊन गेले. देवाच्या कृपेने माझी मुलं सुरक्षित होती. मग मी एका वृद्ध स्त्रीला, जी विधवा आणि निराधार होती, माझ्या मुलांकडे घेऊन आली. मी तिला वृद्धाश्रमातून आणले होते आणि आता ती माझ्या मुलांचे संगोपन करत होती. शेवटी जे दिसते तसे नसतेच. खरं तर तो मुलगा किन्नर नव्हताच. तो एक सामान्य मुलगा होता आणि लोकांचा विश्वास जिंकून तो मुलांचे अपहरण करून पुढे विकायचा. तो लोकांना किन्नर सांगून किन्नर लोकांची बदनामी करत होता. खरं तर किन्नर लोक खूप चांगले असतात. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.